नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पवळ आवटे, स्पंदन सुपर स्पेशालिटी क्लिनिक, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथे हॉर्मोन तज्ञ म्हणून कार्यरत आहे। आज आपण 780G इन्सुलिन पंपच्या सहाय्याने पेनलेस पद्धतीने इन्सुलिन कसे घेता येईल याबद्दल जाणून घेणार आहोत। टाइप 1 डायबिटीज म्हणजे लहान मुलांमध्ये होणारा डायबिटीज। अशा मुलांना साधारणतः दिवसातून 4 ते 5 वेळा इन्सुलिन पेन किंवा इन्सुलिन सिरिंजच्या सहाय्याने इन्सुलिन घ्यावे लागते। तसेच गर्भावस्थेत होणाऱ्या मधुमेहामध्ये देखील दिवसातून 3 ते 4 वेळा इन्सुलिन घ्यावे लागते। प्रौढ व्यक्तींना देखील मधुमेह 10 वर्षापेक्षा जास्त काळाचा असेल त्यांना देखील 2 ते 4 वेळा दिवसातून इन्सुलिन पेनाने टोचून घ्यावे लागते आणि हे इन्सुलिन टोचताना ही एक वेदनादायक प्रोसिजर आहे। अशा वेळी बरेचसे मधुमेही व्यक्ती आम्हाला विचारतात, हे इन्सुलिन टोचून न घेता आम्हाला इन्सुलिन कसे घेता येईल किंवा पॅनक्रियास ट्रान्सप्लांट करता येईल का? आजच्या काळात तरी आपल्याला एकाची पॅनक्रियास काढून दुसऱ्याला बसवता येत नाही, मात्र पॅनक्रियास सारखंच काम करणारं मशीन इंजिनियरनी बनवलेलं आहे, त्याला आपण इन्सुलिन पंप म्हणतो। साधारणतः पॅनक्रियास जेवढे काम करते त्याच्यापेक्षा 95% पॅनक्रियाची कामे हा पंप करू शकतो। इन्सुलिन पंप हे साधारणतः लहान मोबाईलच्या आकाराचे कम्प्युटराइज्ड उपकरण आहे। ह्या इन्सुलिन पंपमध्ये हा रिझर्वॉयर असतो ज्यामध्ये आपण इन्सुलिन भरतो आणि ह्या पंपमध्ये अटॅच करतो आणि हा आहे कॅन्युला। ह्या कॅन्युलाच्या सहाय्याने आपण निडल आपल्या पोटावरती अटॅच करू शकतो। अशा पद्धतीने हा इन्सुलिन पंप आपल्याला 24 तास इन्सुलिन डिलिव्हरी करतो। या व्यतिरिक्त जेव्हा मी जेवण करतो त्यावेळेला किती इन्सुलिन बोलस घ्यायला पाहिजे यासाठी आपण आपल्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट किती आहेत आणि आता सध्याची माझी साखर किती आहे हे जर आपण पंपमध्ये एंटर केलं तर त्यावेळेला इन्सुलिनचा डोस किती घ्यायला पाहिजे हे अचूकपणे इन्सुलिन पंप आपल्याला सांगतो। आता या इन्सुलिन पंप लावण्याचे फायदे काय? लहान मुलांना, प्रौढ व्यक्तींना दिवसातून 3 ते 4 वेळा इन्सुलिन घेण्यासाठी ज्या प्रिक होतात वेदनादायक त्या याने टाळले जातात। दुसरा फायदा म्हणजे जेव्हाही आपण इन्सुलिन पंप लावतो त्यासोबत आपण हा गार्डियन सेन्सर आपल्या शरीराला अटॅच करतो। हा सेन्सर दर 5 मिनिटांनी तुमच्या रक्तातले साखरेचे प्रमाण मोजतो आणि ट्रान्समीटरद्वारे हा सेन्सर तुमच्या इन्सुलिन पंपला तुमचे साखरेचे प्रमाण किती आहे याची जाणीव करून देतो आणि ज्याही वेळी सेन्सरकडून माहिती येते त्या पद्धतीने इन्सुलिन पंप तुम्हाला इन्सुलिनचे प्रमाण द्यायचे आहे किंवा इन्सुलिन देणं थांबवायचे आहे या गोष्टीचे निर्णय घेता येतो। पंप वापरण्याचा दुसरा फायदा म्हणजे आपण ह्या पंपमध्ये माझी साखर किती असायला पाहिजे एक टार्गेट सेट करतो। 100 मिलीग्राम, 110 मिलीग्राम किंवा 120 मिलीग्राम हा टार्गेट सेट केल्यानंतर जर माझी साखर नॉर्मलपेक्षा कमी झाली असेल तर लो ग्लुकोज अलार्म आपल्याला सेट करता येतो किंवा गरजेपेक्षा साखर वाढली तर हाच पंप मला हाय ग्लुकोज अलार्म देतो। याशिवाय माझ्या शरीरातली साखर कमी होत असेल तर हा पंप ऑटो सस्पेंड होतो म्हणजे स्वतःहून इन्सुलिन डिलिव्हरी थांबवतो जेणेकरून माझी साखरेची पातळी खूप कमी होऊन त्याचे दुष्परिणाम मला जाणवत नाहीत। त्याच पद्धतीने जर माझी साखर वाढली असेल, हाय अलार्म ग्लुकोज आला असेल त्यावेळी हा पंप स्वतःच एक्स्ट्रा इन्सुलिन डिलिव्हरी करतो ज्याला आपण करेक्शन बोलस म्हणतो आणि हा करेक्शन बोलस फार कमी असल्यामुळे अचानक साखर कमी होत नाही, अगदी हळू पद्धतीने साखर कमी होते जेणेकरून हा पंप स्वतःच तुमच्या साखरेचे नियंत्रण करतो, त्यावेळी तुम्हाला त्यामध्ये लक्ष देण्याची गरज नाही। अशा पद्धतीने मधुमेह व्यक्तींना जर दिवसातून 4 वेळा पेनने इन्सुलिन घेणं, 2 ते 3 वेळा ग्लुकोमीटरवरती साखर तपासणे, मी जेवणात काय खातो आहे याचं प्रत्येक वेळी भान ठेवणे आणि साखरामध्ये होणारा चढउतार या सगळ्या गोष्टींमुळे मधुमेह व्यक्तीच्या आयुष्यामध्ये ताणतणाव निर्माण होतो आणि त्याचा वेळही जातो आणि ही सगळी कामे जर माझा पंप करत असेल तर हा सगळा वेळ माझा वाचेल, मानसिक तणाव कमी होईल आणि हा जो वेळ माझा पंप आणि साखर नियंत्रणात करण्यामध्ये जातो तोच वेळ मी माझ्या पॅशनमध्ये माझ्या कामामध्ये वापरला तर नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये प्रगती होईल आणि डायबिटीज हा फक्त माझ्या आयुष्याचा एक भाग राहील जो आपल्याला पंपच्या सहाय्याने इझिली मॅनेज करता येतो। अशा पद्धतीने इन्सुलिन पंपच्या सहाय्याने माझा मानसिक तणाव न करता मी माझी साखर अगदी अचूकपणे नियंत्रणात ठेवून डायबिटीजचे दुष्परिणाम जास्तीत जास्त काळ टाळू शकतो आणि डायबिटीजसोबत मी इतर व्यक्तीसारखाच 70-80 वर्ष वयापर्यंत निरोगी आयुष्य जगू शकतो। धन्यवाद।